फ्रान्सच्या सिस्ट्रा MVA कन्सल्टिंग कंपनीने MMRDवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप पत्रातून केले होते। मात्र आता दुसऱ्या पत्रातून आरोप मागे घेत आपण MMRDA सोबत संबंध सुधारण्याचा प्रयत्न करणार असल्याचं कंपनीने म्हटलंय। पण ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी कंपनीने असे आरोप करण्यामागे काही राजकीय पार्श्वभूमी तर नाही ना, असा सवाल आता उपस्थित केला जातोय। पाहूयात यावरच लोकशाहीचा हा स्पेशल रिपोर्ट। फ्रान्सच्या सिस्ट्रा MVA कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं MMRDAवर केलेले आरोप गंभीर होते आणि त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात देखील पाहायला मिळाले। फ्रान्सच्या या कंपनीनं केलेल्या गंभीर आरोपानंतर सिस्ट्रा कंपनीसोबतचा करार MMRDAनं थांबवलाय। त्यानंतर MMRDAनं उचललेल्या या पावलाच्या विरोधात कंपनीनं थेट उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले। मात्र MMRDAनं सिस्ट्रा कंपनीच्या विरोधात उचललेलं पाऊल योग्यच असल्याचं उच्च न्यायालयानं म्हणत कंपनीला ठणकावलंय। करारानुसार कोणतीही कल्पना न देता करार संपुष्टात आणण्याचा अधिकार MMRDAला करारानुसारच आहे, असं कोर्टानं त्या कंपनीला म्हटलेलं आहे। दरम्यान सिस्ट्रा कंपनीच्या आरोपांमागे कोण या संदर्भातली चर्चा सुरू झाली आहे। ठाणे कल्याण भिवंडी मेट्रो 5, 6, गुंदवली विमानतळ मेट्रो 7 यासाठी सल्लागार कंपनी, दहिसर मीरा रोड भाईंदर मेट्रो 9, मेट्रो 10, 12, 2 साठी सल्लागार, मेट्रो 7च्या कारशेडच्या डिझाईनचं काम सिस्ट्रा कंपनीकडे होतं। हा करार 2024 पर्यंत होता, मात्र तो करार 2026 पर्यंत वाढवण्यात आला होता। या कामासाठी कंपनीने सुमारे 92 कोटी 34 लाख रुपयांची बिलं सादर केली होती। ही बिलं न मिळाल्यानं कंपनीने थेट MMRDAवर भ्रष्टाचाराचे आरोप करत अधिकारी पैशांसाठी दबाव टाकत असल्याचे खळबळजनक पत्र दिल्लीतून निवासी आयुक्तांना पाठवले। यात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या खात्याचा कार्यभार हाती घेतल्यानंतर MMRDAनं आर्थिक लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा उल्लेख केला होता। 27 फेब्रुवारीला त्यांनी आणखी एक पत्र दिले, प्रेस रिलीज केली आहे की त्यामध्ये त्यांच्या पत्रात किंवा त्यांच्या जे काही त्यांनी पत्रव्यवहार केला त्या भ्रष्टाचार किंवा आर्थिक देवाणघेवाणीचा कोणताही उल्लेख नाही। त्यांनी न्याय कोणाकडे मागायला पाहिजे? मुख्यमंत्र्यांकडे मागायला पाहिजे, नगर विकास मंत्री MMRDA मंत्री माझ्याकडे मागितलं पाहिजे। त्यांनी थेट कुणाला पत्र दिलं? आपले रेसिडेंट कमिशनर दिल्ली त्यांना दिलं। तर त्यामुळे त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी 27 फेब्रुवारीला आता पत्र एक दिलं। सिस्ट्रा कंपनी सोबत असलेला करार MMRDAनं रद्द केला ते योग्यच आहे, असं कोर्टानं म्हटलंय। यासोबतच सिस्ट्रा कंपनीनं लिहिलेल्या पत्रानंतर राज्यात सुरू झालेलं राजकारण पाहता आपण या राजकारणासाठी हे पत्र लिहिलं नसल्याचं कंपनीनं मान्य केलंय। असं असलं तरी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर कंपनीनं हे पाऊल कोणाच्या सांगण्यावरून उचललं यावर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। अशा प्रकारच्या ज्या परदेशी कंपन्या आहेत त्यांना योग्य वागणूक मिळाली पाहिजे, हा आमचा आग्रहच आहे। त्यामुळे त्यांच्या म्हणण्यामध्ये कुठेही जर आमच्याकडनं काही दोष असेल तर तो दूर करायला आम्ही तयार आहोत, पण त्यांच्याकडचे जे दोष आहेत त्यांना दूर करावे लागतील। MMRDAवरती केलेले भ्रष्टाचाराचे सर्व आरोप आपण मागे घेत असल्याचं कंपनीनं आपल्या दुसऱ्या पत्रात म्हटलंय। तसंच राज्य सरकार आणि MMRDA सोबत आपण संबंध सुधारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा देखील आता नव्यानं लिहिलेल्या पत्रात करण्यात आलाय। मात्र फ्रान्सच्या सिस्ट्रा कंपनीनं थेट पत्र लिहून असे गंभीर आरोप नेमके का केले, अद्याप त्याचं उत्तर मिळालेलं नाहीये। या सर्व प्रकरणावर MMRDAच्या वतीनं अहवाल तयार करण्यात आला असल्याची माहिती नव्यानं समोर येते आहे। या अहवालामध्ये सिस्ट्रा कंपनीनं लिहिलेल्या पत्राबाबत अधिक स्पष्टता येईल, पण कंपनीनं घेतलेल्या भूमिकेची काही राजकीय पार्श्वभूमी तर नाही ना, हे देखील समोर आणणं तेवढंच महत्त्वाचं आहे। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।